राज्य सरकारला याचे वाईट परिणाम भोगायला लागतील। गृहमंत्र्यांना जरा देखील दया येत नाही आहे, याची शरम वाटत नाही आहे। मुख्यमंत्री जे आहेत हे जनतेवरती हा महामार्ग लादतायत। शेतकरी जे आहेत ते मोजणीच्या वेळी पेट्रोल ओतून प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीखाली येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत। निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झाल्यानंतर आता मुख्यमंत्री जे आहेत ते कुटील डाव त्यांचा साधत आहेत। काल रात्रीपासून परभणी जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाची मोजणी करण्यासाठी गृहमंत्र्यांच्या पोलिसांनी शेतकरी संघटनांच्या प्रमुखांना, शेतकऱ्यांना, कार्यकर्त्यांना जबरदस्तीने अटक करायला सुरुवात केलेली आहे। कारण त्यांना सहजापूर जवळा या गावामध्ये आज CRPFच्या आणि पोलीस फौजफाट्याच्या उपस्थितीमध्ये जबरदस्तीने शेतकऱ्यांची संयुक्त मोजणी करायची आहे। निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झाल्यानंतर आता मुख्यमंत्री जे आहेत ते कुटील डाव त्यांचा साधत आहेत। शेतकरी गेले 2 वर्ष झालं शक्तीपीठ महामार्ग संघर्ष समितीच्या वतीने या महामार्गाच्या विरोधात आंदोलन करत आहेत। हा महामार्ग पर्यावरण विरोधी आहे, जनविरोधी आहे, शेतकरी विरोधी आहे। या महामार्गामध्ये प्रचंड असा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होण्याची शक्यता आहे। हा महामार्ग जनतेला नको असताना देखील केवळ कंत्राटदारांच्या फायद्यासाठी मुख्यमंत्री जे आहेत हे जनतेवरती हा महामार्ग लादतायत। त्यांना अनेक वेळा या प्रकल्पातून माघार घ्यायला गेलेली आहे। शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये आंदोलन झालेली आहेत। लातूर जिल्ह्यामध्ये मागच्या आठवड्यापासून शेतकरी जे आहेत ते मोजणीच्या वेळी पेट्रोल ओतून प्रांताधिकाऱ्यांच्या गाडीखाली येऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करत आहेत। असं असताना देखील मोहम्मद तुघलकांच्या पद्धतीने कारभार करणाऱ्या गृहमंत्र्यांना जरा देखील दया येत नाही आहे, याची शरम वाटत नाही आहे। असं असताना देखील ते महामार्ग रेटण्याचा प्रयत्न करतात। या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि याच्या विरोधात आंदोलनाची तीव्रता जी आहे ती आता राज्यभर पसरेल आणि अटक करा, गोळ्या घाला, अन्यथा काहीही करा, पण शेतकऱ्यांची जमीन शेतकरी या महामार्गासाठी अजिबात देणार नाहीत। येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकारला याचे वाईट परिणाम भोगायला लागतील असा इशारा मी देत आहोत। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका।